वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला झणझणीत अशा डाळबट्टीचा बेत करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 किलो गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी बेसन पीठ टाकले आणि 2 वाटी एवढा जाड रवा मी मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बडीशोप, जिरे आणि धणे, ओवा यांचं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे, जवळजवळ 2 ते 3 टेबलस्पून एवढं। त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। नंतर इथे मी आपल्या तेलाच्या कॅनमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळ्या एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला एखादी पळी तेलाचं मोहन वाढवायचं असेल तर ते तुम्ही वाढवू शकतात। तर इथे 4 पळ्या तेलाचं मोहन टाकल्यानंतर इथे मी पाव टेबलस्पून एवढा सोडा इथे ॲड करून घेणार आहे। तर इथे तेल टाकल्यानंतर आपण सोडा टाकून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकतात की एवढा सोडा मी टाकलेला आहे। सोडा देखील तुम्ही थोडासा वाढवू शकतात। तर पूर्ण हे जे जिन्नस आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तेल आपल्याला पूर्ण या पिठाला चोळून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूनी बट्टी छान खुसखुशीत तळल्यानंतर तयार होईल आपली। तर अशा पद्धतीने तेलाचं मोहन व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पिठाची मूठ बांधली जाईल, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरच पाणी टाकून याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने भिजवल्यानंतर छान असं हे घट्ट आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। खूप सैलसर पीठ भिजवायचं नाहीये। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने बघा माझा गोळा तयार झालेला आहे। तर खूप जास्त सैलसर नाही आणि खूप जास्तही घट्ट नाही, अशा पद्धतीने भिजवलेला आहे। तर इथे वरून पुन्हा एक पळी तेल टाकून मी याला व्यवस्थित तेल लावून पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे या पिठाला। तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित या तेलामध्ये हे कणिक पुन्हा आपण एकदा एकजीव करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एकजीव करायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं मुरत ठेवायची आहे, म्हणजे जो आपण रवा यामध्ये ॲड केलेला आहे तो छान फुलून येईल आणि फुलून आल्यामुळे बट्टे आपल्या छान जाळीदार रवेदार तयार होतील आणि आतून छान जाळी देखील पडेल बट्ट्यांना। तर व्यवस्थित आपले ह्या बट्ट्या तयार होतील। तर अशा पद्धतीने एकजीव केल्यानंतर याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मी बाजूला ठेवणार आहे आणि तोपर्यंत जे तुरीची डाळीचं 1 वाटी वरण मी शिजवून घेतलेलं आहे, तर त्याला फोडणी देण्यासाठी आपण इथे कांदा आणि टोमॅटो चिरून घेणार आहोत। सुरुवातीला कांद्याचं व्यवस्थित साल काढून घ्यायचं आहे, कांदा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मग मी इथे भज्याला जसा चिरतो तसा लांब लांब आकारामध्ये हा कांदा चिरून घेणार आहे। माझ्या पद्धतीने जर तुम्हाला डाळबट्ट्याची रेसिपी बनवायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, त्यामुळे ते देखील अशा पद्धतीने छान खमंग झणझणीत आणि कमी साहित्यात होणाऱ्या बट्ट्या तयार करून खाऊ शकतील। तर इथे बघा मी एक कांदा व्यवस्थित लांब लांब आकारात चिरून घेतलेला आहे, तो मी आता साईडला करून ठेवणार आहे आणि टोमॅटो मी धुवून स्वच्छ घेतलेले आहे, त्यामुळे आता हे देखील खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठे मोठे नाही अशा आकारामध्ये कट करून घेणार आहे। तर व्यवस्थित इथे टोमॅटो पण आपण कट करून घ्यायचा आहे। तर टोमॅटो पण आपण कट केल्यानंतर मी इथे लसूण सोलून घेणार आहे, अद्रक देखील साल काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा टोमॅटोही कट करून झालेला आहे आणि त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्यांचे की मी पोटं फोडून घेणार आहे आणि एकाच्या 2 असे करून घेणार आहे। हे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। कढीपत्ता आज माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो इथे घेतलेला नाही, पण तुम्ही जरूर घाला, कढीपत्त्याने तुमच्या वरणाला एक छान असा फ्लेवर येतो। तर लसूण इथे एक गड्डी सोलून घेतलेला आहे आणि अद्रक देखील घेतलेला आहे। तर वरण आपलं झणझणीत होण्यासाठी मी लसूण, अद्रक आणि थोडंसं खोबरं यांचं वाटण बनवणार आहे। तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही लाल सुक्या मिरच्या घेतल्यात तरी देखील चालेल फोडणीमध्ये टाकण्यासाठी। तर इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी लसूण अद्रक टाकून घेणार आहे। तर लसूण अद्रक टाकल्यानंतर माझ्याकडे घरी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट शिल्लक होतं, तर तेच इथे मी टाकून घेणार आहे। तुम्ही घरचं खोबरं किसून यामध्ये वापरू शकतात किंवा ओलं नारळ देखील तुम्ही यामध्ये कट करून वापरू शकतात वाटण करण्यासाठी। तर इथे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे। तर तोपर्यंत इथे बघा मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि स्टीमर प्लेटला देखील मी तेलाने ग्रीस करून यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि जी आपण कणिक मुरत ठेवली होती ती देखील छान मुरलेली आहे। तर तिचे आपण मध्यम आकाराचे असे कणकेचे गोळे करून घेणार आहोत। तुम्ही मोठ्या आकाराचे देखील करू शकतात, पण मग त्याला स्टीमरमध्ये वाफ येण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, कारण की आतून ते जर कच्चे राहिले तर ते चांगले लागणार नाहीत। त्यामुळे थोडे मध्यम आकाराचेच तुम्ही कणकेचे असे गोळे करा आणि ते स्टीमर प्लेटमध्ये ठेवून घ्या, म्हणजे एक 15 ते 20 मिनिटामध्ये छान या कणकेच्या गोळ्यांना वाफ येईल आणि आतून बाहेरून ते छान शिजून निघतील। तर अशा पद्धतीने बघा मी एक 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 करून असे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि ते आता स्टीमर प्लेटमध्ये ठेवून घेणार आहेत। तर जवळजवळ 10-12 एवढे गोळे माझे या स्टीमर प्लेटवर बसलेले आहेत। तर तुमची स्टीमर प्लेट किती मोठी आहे किती लहान आहे त्यानुसार तुम्ही ठेवून घेऊ शकतात आणि याला छान झाकण ठेवून वाफ काढून घेऊ शकतात 15 ते 20 मिनिटं आणि याला वाफ येईपर्यंत आपण इकडे वरणाला फोडणी देण्याची तयारी करणार आहोत। तर इथे बघा 1 वाटी तुरीच्या डाळीचं वरण माझं इथे कुकरमध्ये शिजवून तयार आहे। तर विस्करने याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। थोडंसं माझं वरण आज खाली लागलेलं आहे,
तर अशा पद्धतीने बघा छान याचा एक जीव असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता मी पाणी टाकून याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. म्हणजे डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे अशा पद्धतीने आपलं वरण तयार होणार नाही, व्यवस्थित एकसंध असं वरण आपलं तयार होईल. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित विस्करणे हे एकजीव करणार आहे. तुमच्याकडे रवी असेल तर रवीने देखील तुम्ही घोटून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा वरण आपलं एकजीव झालेलं आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे फोडणीकरता. त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल देखील टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे मी जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे. तुमच्याकडे कढीपत्ता हिंग असल्यास तुम्ही जरूर घाला. आज माझ्याकडे त्या दोन्ही वस्तू नव्हत्या म्हणून मी त्या घातलेल्या नाही आहेत. इथे हिरव्या मिरच्या मी फोडणीला टाकून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असतील तर त्या देखील तुम्ही इथे टाकून घेऊ शकतात. त्यानंतर जो आपण कांदा लांब लांब असा कट करून घेतलेला होता तो मी या फोडणीमध्ये ॲड केलेला आहे. फोडणीमध्ये कांदा आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित याला 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर आपण इथे जे वाटण तयार केलेलं आहे लसूण, अद्रक आणि खोबरं यांचं, ते देखील इथे 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला या तेलामध्ये फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. आणि चांगलं हे परतून निघाल्यानंतर याला तेल सुटल्यानंतर इथे आपण हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला ॲड करून घेणार आहे. मसाला इथे मी थोडा जास्त वापरलेला आहे कारण आपलं जे हे वरण आहे ते छान झणझणीत झालं पाहिजे. कारण बट्ट्यांसोबत हे वरण खाताना म्हणजे बट्टे आपले तळलेले असतात आणि कितीही तिखट केलं तरी हे बट्ट्यांसोबत खाताना थोडंसं कमी तिखट लागतं, म्हणून मी छान हे झणझणीत असं वरण केलेलं आहे. तर इथे या मसाल्याला देखील छान तेल सुटलेलं आहे. नंतर इथे मी 2 हे टोमॅटो कट केलेले होते ते इथे ॲड करणार आहे. ते देखील 2 ते 3 मिनिटं आपल्याला फोडणीमध्ये चांगले परतायचे आहेत, म्हणजे सर्व मसाला आणि टोमॅटो एकजीव होईल. आणि यावरती बघा मी आपल्या वरणाला जेवढं गरजेचं आहे तेवढं मीठ आत्ताच ॲड करून घेणार आहे. आणि हे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो, कांदा हे देखील छान सॉफ्ट होईल आणि एकजीव होतील. तर आणि टोमॅटो देखील या मिठामुळे लवकर शिजेल. आणि मीठ टाकल्यानंतर याला परत एकदा मी परतवून घेतलेलं आहे. व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची एक वाफ देखील काढून घेणार आहे. त्यामुळे हा सर्व मसाला छान शिजेल, याला चांगली वाफ देखील येईल आणि टोमॅटो देखील गाळ होईल. आणि तोपर्यंत इथे बघा आपले ह्या बट्ट्या छान उकडून तयार झालेल्या आहेत. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे सुरी खोवून दाखवते. सुरी एकदम स्वच्छ अशी बाहेर निघते, म्हणजे आपली आतून पण बट्टी छान वाफाळून निघलेली आहे. तर अशा पद्धतीने या बट्ट्या आता गार झाल्यानंतर मी खाली काढून घेणार आहे. आणि तोपर्यंत इथे झाकण उघडून तुम्हाला दाखवते. आपला मसाला देखील छान वाफून निघलेला आहे, टोमॅटोला सुद्धा चांगली वाफ बसलेली आहे. आणि पुन्हा एकदा हे एकजीव करणार आहे आणि जे आपण हाटून ठेवलेलं तुरीच्या डाळीचं वरण होतं ते इथे मिक्स करून घेणार आहे. तर सगळं वरण मी इथे टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला अजून थोडं पाणी ॲड करायचं असेल, अजून थोडं पातळ वरण करायचं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकतात. याला पातळ वरण असल्यावरच या बट्ट्या खायला छान लागतं. खूप जास्त घट्ट वरण झालं ना तर मग ते चांगलं लागत नाही खायला आणि मग ॲसिडिटी होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे एकदम पातळ असं पण झणझणीत असं वरण तयार करायचं. तर हे सर्व मसाला तुरीच्या डाळीचं वरण व्यवस्थित मी या पळीने ढवळून एकजीव करून घेतलेलं आहे. आणि बट्ट्या बघा इथे मी खाली काढून घेतल्या होत्या गार झाल्यानंतर, तर त्या देखील चांगल्या गार झाल्यावर मी इथे कट करून घेणार आहे. तर इथे बघा मी अशा पद्धतीने या बट्ट्या कट करणार आहे, जेणेकरून की यात लवकर तळल्याही जातात आणि एकदम खुसखुशीत अशा तयार होतात आणि तळायला जास्त वेळही लागत नाही अशा पद्धतीने कट केल्यानंतर. तर तुम्ही याचे एकाचे 4 किंवा एकाचे 8 भाग अशा पद्धतीने देखील करू शकतात किंवा मी जसे कट केले तसे सुद्धा करू शकतात. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे कट करून घेऊ शकतात. तर ह्या बट्ट्या ज्या आहेत ना ह्या तळल्यानंतर आपण चहामध्ये जे टोस्ट बुडून खातो ना त्यांच्यासारख्याच दिसतात. तर तळल्यावर तुम्ही बघतालच की मी ह्या बट्ट्या तळल्यावर कशा दिसतात त्या. तर या सर्व बट्ट्या थंड करून मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि हे कट करत असताना इकडे आपल्या वरणाला देखील चांगली उकळी फुटलेली आहे, तुम्हाला मी आता दाखवते. तर वरण देखील आपलं बट्ट्या कट करेपर्यंत व्यवस्थित उकळलेलं आहे आणि मस्त हे वरण आपलं आता रेडी झालेलं आहे. चांगल्या याला 2-4 उकळ्या पण आलेल्या आहेत. आणि आता वरतून इथे मी कट केलेली कोथिंबीर यावरती टाकून घेणार आहे आणि हे वरण आता साईडला ठेवून घेणार आहे. आणि आता असं बघा असा झणझणीत बेत असेल तर त्यासोबत मस्त थंडगार ताक तर आपल्याला लागेलच. त्यामुळे मी इथे ताकसुद्धा तयार करणार आहे. पण त्याआधी आपल्याला ज्या बट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या इथे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तर तेल इथे आपलं चांगलं तापलेलं आहे. तर एक एक करून मी बट्ट्या इथे सोडून घेणार आहे. तर या बट्ट्या जितक्या आपल्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच टाकायच्या आहेत. खूप जास्तही तेलापेक्षा ओव्हर तुम्ही बट्ट्या इथे टाकू नका, नाही तर त्या तळल्या जाणार नाहीत व्यवस्थित. तर अशा पद्धतीने या बट्ट्या अलटीपलटी करून आपल्याला चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एकदा पलटी करून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडने देखील याला चांगल्या तळू द्यायच्या आहेत. तर व्यवस्थित हे बघा परत एकदा मी अलटीपलटी करून घेणार आहे. तर अशा थोड्या थोड्या वेळाने अलटीपलटी करत राहायच्या आहेत. आणि ह्या आपल्या बट्ट्या तळणं होईपर्यंत इथे आपण आता मस्त
ताक देखील तयार करणार आहोत ते तुम्हाला दाखवते. पण त्याआधी बघा ह्या पहिल्या बट्ट्याचा घाणा मी काढून घेते आणि मग दुसऱ्या बट्ट्या टाकणार आहे. तर अशा पद्धतीने या बट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर इथे मी ताक विकतच आणलेलं आहे. यामध्ये साखर, मीठ आणि काळं मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही इथे थोडासा चाट मसाला टाकू शकतात किंवा एखादी मिरची देखील कट करून या ताकामध्ये टाकून घेऊ शकतात. तर हे व्यवस्थित यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे साखर, मीठ वगैरे. आणि नंतर यावरती मी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देखील करून घेतलेली आहे, ती देखील यावरती टाकून घेणार आहे. यामुळे मस्त हे ताक एकदम टेस्टी असं लागतं. तर फोडणीच्या भांड्यामध्ये ताक टाकून व्यवस्थित सगळी फोडणी यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित हलवून विरघळवून ढवळून एकजीव करून घेणार आहे. आणि इथे बघा मी कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे, ती इथे टाकून घेणार आहे आणि थोडासा पुदिना देखील स्वच्छ धुवून कट करून मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मस्त थंडगार असं ताक देखील इथे तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे जे आपण डाळबट्ट्या झणझणीत अशा केलेल्या आहे, त्याच्या मसाल्याचा आपल्या पोटाला त्रास होऊ नये, ॲसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून त्यासोबत हे थंडगार ताक असं तयार केलेलं आहे. आणि बट्ट्या देखील बघा इथे आपल्या तळून झालेल्या आहेत. तर इथे बघा एक तुम्हाला तोडून दाखवते, आतून छान सॉफ्ट झाली आहे आणि कुस्करले देखील जाते मस्त. तर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना देखील या खाता आल्या पाहिजे अशा पद्धतीने मी तळलेल्या आहेत. तर तुम्हाला अजून थोडेसे लालसर तळायचे असतील तर तुम्ही तळू शकता. तर इथे बघा आपल्या बट्ट्या, वरण आणि ताक सगळं रेडी आहे. आता मी इथे ताट वाढून घेणार आहे. तर इथे सुरुवातीला बघा मी ताटामध्ये लोणचं वाढून घेतलेलं आहे आणि याच्यासोबत जर तुम्हाला तोंडी लावायला हिरव्या मिरचीचा ठेचा करायचा असेल तर तो देखील तुम्ही तयार करून घेऊ शकता. तो इथे मी आज केलेला नाहीये. इथे मी तोंडी लावणीसाठी कांदा वाढून घेतला आहे, त्यासोबत लिंबू वाढून घेतलेला आहे. नंतर इथे छान जे झणझणीत आपलं वरण तयार केलेलं आहे ते इथे वाढून घेतलेलं आहे. नंतर इथे मी आपल्या बट्ट्या वाढून घेणार आहे आणि वाढताना तुम्हाला दिसत आहेत ना, ह्या चहात बुडून खाण्यासारख्या टोस्टसारख्या झालेल्या आहेत म्हणून. तर तुम्हाला वरणासोबत न खाता नुसत्या येता जाता बट्ट्या खायला कोणाकोणाला आवडतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर येता जाता अशाच खाण्यासाठी ह्या बट्ट्या पळवल्या जातात आणि वरणासोबत जास्त कोणी खातच नाही. मग अशाच बट्ट्या येता जाता ह्या संपून जातात. तर इथे बट्ट्या वाढून झालेल्या आहेत आणि इथे थंडगार ताक देखील मी फुलपात्र्यामध्ये वाढून घेतलेला आहे. तर मस्त असा झकास हा डाळबट्टीचा बेत इथे तयार झालेला आहे. तुम्ही धुलीवंदनसाठी असा बेत नक्कीच तयार करून सर्वांना सर्व करू शकतात. बरेच जण एकमेकांसोबत जाऊन बाजूच्यांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत आपल्या नातेवाईकांसोबत धुरवड साजरी करतं तर त्यांना तुम्ही असा बेत करून खाऊ घालू शकतात. आणि दुसरी ही पद्धत आहे की ज्यामध्ये छान बट्ट्या कुस्करून घ्यायच्या, त्यावरती वरण वाढून घ्यायचं, वरतून लिंबू पिळून घ्यायचं आणि मस्त कांदा घ्यायचा तोंडी लावायला आणि मस्त कुस्करायचं आणि यावरती ताव मारायचा. तर मस्त असा हा बेत तुम्ही नक्की तयार करून बघा. खा, प्या, मजा करा.